सुंदर कुत्र्याला देव कळतो का नाही कळत, आणि जर कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव समजला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. आणि म्हणून कळण्याचं केंद्रस्थान म्हणजे मनुष्य योनी आहे, की ज्या योनीची अपेक्षा देव देखील करतात. विठ्ठल विठ्ठल ह्या लोकीचा हा देह देव देखील या देहाची, या जीवनाची अपेक्षा करतात. असं हे तोला मोलाचं शरीर आहे. संबोधतील या गुरुजी. यदक्षरमण केयम मानंदम मज केवलम श्रीमन्यवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रय. वैकुंठवासी ज्ञानेश्वर बाळू कराड माऊलींना जाऊन आज 1 वर्ष होतंय. आज गुरुवर्य बाबांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि हा अभंग पूर्ण ज्या परिवाराला बसतो. बाळूबाबांनी गेली 25 वर्षापूर्वी मला आळंदीमध्ये येऊन आल्यानंतर भेटायचे, आणि खरंच बाबांनी हा परिवार घडवला म्हणजे आपल्या हिता
जो असे जागता त्याचा परिणाम कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक. हा परिवार अतिशय सात्विकपणाने या ठिकाणी उभा आहेत. या परिवारातील आमचे माऊली अचानक जावं लागलं आणि शास्त्राचा नियम आहे, जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे. याप्रमाणे माऊली या ठिकाणी या मृत्यू लोकातून गेले. पण एक हरिभक्तीपरायण केशव महाराजांचं एक वाक्य मला खटकलं. केशव महाराज म्हटले, बाबांच्या विरक्त असणाऱ्या असू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये एक वारकरी भूषण जीवन जे जगताय, ज्यांची वाणी सकल जिल्ह्याला माहीत आहे, असे प्रातस्मरणीय आदरणीय भागवताचार्य योगीजी महाराज आव्हाड श्रद्धांजलीसाठी पुढे येतील. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. बरोबर 1 वर्षापूर्वी हरिभक्तपरायण वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली कराड आदरणीय श्री माऊलींचा अंतकाळाचा निरोप सर्व वारकऱ्यांना तो पोहोचला. आणि तो निरोप खऱ्या अर्थाने जावं तर प्रत्येकाला लागतं. आवेग असो जावेगा राजा रंग, कोही सियासन चढकया कोही बंधा जंजीर. खरं तर जाण्यामध्ये भिन्नता आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माऊलींचं जीवन जरी मृत्यू काळात त्यांच्या जीवनातला शेवट झाला, पण त्यांचा शेवट आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि तो सर्व आपल्या माहेरालाच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं जाणं होईल ना होईल, पण ज्यांनी संपूर्ण आपलं जीवन भगवत चिंतनामध्ये आपल्या आयुष्याचा कार्यकाळ घालवला,